सो हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत छोले मसाला. पहिलं तर मी छोले बॉईल करत ठेवत आहे. तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता. माझं कुकर ऑलरेडी त्यामध्ये होतं शिजवलेलं मी जेवण, त्यामुळे मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे टोपशीमध्ये. तर पहिलं तर मी छोले टाकलेले आहेत, त्यामध्ये पाणी आहे. आपल्याला असं अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे, जेणेकरून छोले आतूनसुद्धा एकदम सॉफ्ट असे शिजून जातील. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले छोले रेडी आहेत. आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. पहिलं तर एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि जिरा टाकून छानपैकी तडतडू द्यायचं आहे. त्यामध्ये कांदा, लसूण, मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकायची आपल्याला. त्यानंतर टोमॅटो प्युरी टाकायची आहे. टोमॅटो प्युरी थोडीशी माझ्याकडनं व्हाईट दिसत असेल, बिकॉज ऑफ मी त्याच भांड्यामध्ये ते ग्राइंड केलेलं आहे, त्यामुळे. ते छानपैकी मिक्स करायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. लाल तिखट, हळद, गरम मसाला, काश्मीरी रेड चिल्ली पावडर. आणि हे मसाले छानपैकी आता मिक्स करायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता असे काही मिक्स केलेत आणि छानपैकी शिजवले. त्यानंतर आता तुम्ही त्यावर झाकण द्यायचं आहे आणि छानपैकी 10 ते 12 मिनटं हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, अगदी असं तेल सुटेपर्यंत. जर मसाले कच्चे राहिले ना तर आपल्याला भाजीला एवढीच चव नाही येत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मसाला छानपैकी मी शिजवलेला आहे. मसाला छानपैकी शिजला ना तर भाजीला टेस्टसुद्धा छान येते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मी छोले आता त्यामध्ये ॲड केलेले आहेत विथ पाणी. ते पाणी फेकून नाही द्यायचं, तेच पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. बिकॉज ऑफ ते खडे मसाले वगैरे टाकलेले आहेत, त्याचा फ्लेवरही त्यामध्ये उतरतो. आणि जशी तुम्हाला क्वांटिटी हवी असेल तसं पाणी ठेवायचं. आता तुम्ही पाहू शकता मला रश्शाची भाजी न करता मला छोले मसाला करायचा आहे. सो मी एकदम हे आटून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि छानपैकी आटून करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा ह्या स्टेजला आता मी छोले मसाला ॲड करत आहे. जर तुम्हाला छोले मसाला ॲड नसेल करायचा किंवा नसेल अवेलेबल तर गरम मसाला टाकूनही छान टेस्ट येते. तर तुम्ही पाहू शकता आता हे छानपैकी मी मिक्स करत आहे आणि ॲटलिस्ट 10 ते 12 मिनटं आपल्याला हे लो फ्लेमवर एकदम हे मसाले शिजवून द्यायचे आहेत. म्हणजे हा मसाल्याचा नाही तर कच्चा फ्लेवर नको यायला. सो आपल्याला ते छानपैकी शिजवायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपले छोले मसाला रेडी आहे. आणि आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तर आपल्या तडक्याच्या पॅनमध्ये तर पहिलं तर घी टाकलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये काश्मीरी रेड चिल्ली पावडर आणि ह्याचा आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा तडका बसलेला आहे. आणि येस, मी मीठ टाकलेलं आहे. माझ्याकडनं क्लिप डिलीट झालेली आहे, तर तुम्ही मीठसुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कस्तुरी मेथी टाकायची आहे, एकदम चुरून अशी आपण थोडी रोस्ट करायची, त्यामुळे छान अशी टेस्ट येते. आणि त्यानंतर आपली फ्रेश कोरिएंडर टाकायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला छोले मसाला रेडी आहे. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा,